अमय आणि शीतला हे नवीन लग्न झालेलं जोडपं होतं. त्यांचे सुखी संसाराची त्यांच्या डोळ्यामध्ये अनेक स्वप्न होते आणि आता हा त्यांचा काळ होता एक एक स्वप्न त्यांचं पूर्ण होण्याचं. तर अमयनं एका सोसायटीमध्ये एक भव्य फ्लॅट विकत घेतला होता. हाय प्रोफाईल सोसायटी होती ती. त्यांचं एक एक स्वप्न साकार होत होतं. त्या नवीन नवरीला म्हणजे शीतलला घेऊन तो त्या सोसायटीमध्ये राहायला आला. सोसायटी असेल, गल्ली असेल किंवा कॉलनी असेल, कोणी नवीन तिथे राहायला आला की लोक थोडस तटस्थ नजरेने त्यांच्याकडे पाहत आणि ते पाहणं फार विचित्र असतं. त्यामुळे आपल्याला अनेक अनुभव असेल, कारण प्राथमिक संबंध कुणाचेच नसतात. कोणीच फारसं आपल्याला तिथे ओळखत नसेल तर आपणही फार कुणाचं असं लवकर मिसळत नाही. आणि शीतलचं आणि अमयचंही तसंच झालं. पण त्यांच्या फ्लॅटच्या समोर एका बाईचा फ्लॅट होता. तिच्याशी कधी बोलणं झालं नव्हतं. ती फक्त हाय हॅलो करायची किंवा समोरासमोर आल्यानंतर थोडं स्मित करायची. अमय आणि शीतल जेव्हा त्यांच्या डायनिंग मध्ये बसलेले असायचे सकाळी नाश्त्यासाठी, नेमकी त्याच वेळेस ती कपडे धुवायची आणि आपल्या दोरीवर आपल्या गॅलरीत टाकायची. शीतलही पाहत होती, अमयही पाहत होता. पण शीतल म्हणली, काय बाई आहे, त्याला साधे कपडे सुद्धा धुता येत नाही, मी कसे शुभ्र कपडे धुते. आणि अनेक बाया चांगले कपडे धुतात आणि हिला कपडेच धुता येत नाही, असं शीतलचं मत बांधलं होतं. आणि त्या बाईचं रोज सुरूच होता. ती त्या गॅलरीमध्ये कपडे टाकायची, शीतल ती पाहायची आणि शीतलचं ठरलेलं वाक्य असायचं, हिला कपडेच धुता येत नाही, काही बाई आहे. पण सुट्टीचा दिवस होता. अमयनं थोडस घर स्वच्छ करायला घेतलं आणि त्याने आपल्या घराच्या साऱ्या खिडक्या धुवून घेतल्या, स्वच्छ करून घेतल्या आणि तो नाश्त्याला डायनिंग टेबलवर बसला. आणि ती बाई पुन्हा कपडे धुवायला आली. तिने कपडे धुतले आणि दोरीवर वाळू टाकले आणि शीतलने ते पाहिलं. शीतल म्हणले, शेवटी बाई शिकलीच, तिला कोणीतरी शिकवलं नीट कपडे धुवायचे. बघा ना, आज कसे छान तिने कपडे धुतले आहेत, किती शुभ्र कपडे काढलेत तिने, किती स्वच्छ कपडे धुतलेत आज, तिला कोणी शिकवलं असेल. तेव्हा अमय हसला आणि म्हणाला, तिथं रोजच कपडे छान धुते, स्वच्छ धुते, फक्त आपल्या काचावर धूळ साचली होती, ती धूळ मी आज साफ केली, म्हणून तिने धुतलेले कपडे आज तुम्हाला स्वच्छ दिसत आहेत. तर माणसानं आपल्या नजरेसमोर जी काही धूळ आलेली असते, आपल्या दृष्टिकोनामध्ये जे काही पूर्वग्रह असतात ते दूषित झालेले असतात, ते एकदा साफ केले की समोरचा माणूस आपल्याला चांगला आणि स्वच्छ वाटू शकतं. कुठल्याही गोष्टीकडे पाहताना शेवटी आपला दृष्टिकोन तपासून पाहिला पाहिजे, इतका तरी विवेक आपल्याकडे असला पाहिजे. ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून मला कळवा. लाईक करा, शेअर करा. आणखी अशाच कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.